ही पाहिल कीर्ती, नाचून नाही तर वाचून थाटात साजरी करू माझ्या भीमाची जयंती. सर्वांना माझा जय भीम. आज 14 एप्रिल. आजच्या दिवशी 14 एप्रिल हा फक्त एक दिवस नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे. आजच्या दिवशी डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षापासून अंधाराच्या काळोखात खितपट पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा एक सूर्य दाखवला होता. हे स्वातंत्र्य होते मानवी हक्काचे, हे स्वातंत्र्य होते समतेचे, हे स्वातंत्र्य होते बंधुतेचे. म्हणूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवच नाही तर महामानव म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही, हे फक्त नेतृत्व नाही, हे फक्त कर्तृत्व नाही, तर सर्वोच्चतेचे परिमाण होते. मी गिरिपुंज हितेश अनंता आपले सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे. स्वागतम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तुम्ही या नाही फोटो या. जय गो करणार हार टाकले डॉक्टर बाबासाहेबांच्या त्याच्या विचारांच्या या हातात माहिती दे यांच्याकडे दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय. महात्मा फुलेंचा विजय असो, विजय असो. आता आपण कामाच्या टप्प्याकडे वळूया. जयंती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. विचारपीठावर उपस्थित आजच्या या प्रगती बॅडमिंटन ग्रुप आणि प्रगती योगा ग्रुपच्या वतीने आयोजित या संयुक्त जयंतीच्या निमित्त आयोजित त्याच्या कार्यक्रमाच्या त्यांच्याकडे मागील 7-8 वर्षापासून या परिसरामध्ये लोक म्हणतात राजकारण करतात ते, परंतु राजकारणासोबत समाजकारण त्यांच्या डोक्यात जरी राजकारण असलं परंतु त्यांच्या नसानसामध्ये समाजकारण घडलेलं आहे दिसून येते आपल्याला. असे सामाजिक आणि राजकीय नेते मान्य प्रकाशजी ढगे यांचे मी आजच्या आपल्या प्रसंगी ग्रुपच्या वतीने स्वागत करतो. या विचारपीठावर उपस्थित सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ज्यांच्या या देशातील म्हणजे बहुजन संत महापुरुष यांच्या विचाराची सातत्याने प्रचार करतात कीर्तनाच्या माध्यमातून माननीय आकाशजी टाले यांची सुद्धा मी आजच्या यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर रामेश्वरजी पाटेकर, यानंतर चला यानंतर धन्यवाद. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आयोजक आणि आमचे मार्गदर्शक श्री भारतजी रेपाडे, मुख्याध्यापक, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच 11 एप्रिलला जो आपण कार्यक्रम राहून गेलेला होता यांची सुद्धा या ठिकाणी संयुक्त जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांच्याही पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. स्वराज्याचे रयतेचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज, सर्व क्रांतीवीर, थोर पुरुष, सर्वांना आदरणीय ज्योतिताई ढगे मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आणि प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करणारे आमच्या ग्रुपचे पदाधिकारी डॉक्टर रामेश्वरजी पाटेकर सर, वंजारी सर, या ठिकाणी उपस्थित या प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे संस्थापक किरणजी केवट, या ठिकाणी उपस्थित आदरणीय नंदेश सर, मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथीगण आणि आपण उपस्थित सर्व नागरिक, प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे पदाधिकारी, योगा ग्रुपचे पदाधिकारी आणि महिला बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिलला मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या कार्याविषयी अनेक वक्ते बोलणारे आहेतच, परंतु काही जे आहेत की जे बोलताना त्यांचे काही गुण जे आहेत, विचार जे आहेत ते मांडल्याशिवाय राहत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा विचार मंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यकारभार सुनियोजित लोकशाही पद्धतीने चालावा याकरिता जी समिती गठीत केली होती, अशी ती घटना लिहिण्यासाठी, संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन ते संविधान 26 नोव्हेंबरला 1949 रोजी आपल्याला सुपूर्द केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 पासून महामानवास विनम्र अभिवादन करतो. तसेच क्रांती सूर्य, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले करणारे, त्या काळात ज्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होते, स्त्री म्हणजे चूल आणि मूल या ठिकाणीच बांधली गेलेली होती. लढण्याचा, समानतेने जगण्याचा, शिक्षणाची धरुणी कास, शिक्षणाची धरुणी कास, एक सूर्य आला उद्यास, एक सूर्य आला उद्यास, भीमाई रामजी बाबांच्या लेख, लाखात नव्हे तर जगात एक. नंदेश्वर सर. शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या छायाचित्राला विनम्र अभिवादन करतो. आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी ही एक छोटीशी अशी समिती स्थापन करून या ठिकाणी आपण जयंतीचा कार्यक्रम साजरा करीत आहोत. त्यानिमित्त आज आपल्याला लाभलेले अध्यक्ष डॉक्टर प्रकाशजी ढगे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दर्शवली आकाशजी टाले साहेब. एवढंच नाही तर या विचार मंचकावर उपस्थित सर्व गणमान्य आणि माझे आदरणीय क्रीडाप्रेमी, प्रगती गार्डन प्रेमी आणि उपस्थित सर्व माझे मान्यवर, आज विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो आपण. परंतु ही केव्हा जयंती साजरी केली गेली होती, त्याचा इतिहास काय, त्यांचा जनक कोण आहे, याविषयी थोडक्यात मी माहिती सांगतो. इंग्रजांचे राज्य होतं आणि त्या इंग्रजांच्या राज्य कालखंडामध्ये विशेषतः अशा प्रकारची जयंती वगैरे साजरी केली जात नव्हती. सर्वप्रथम शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली आणि नंतर मात्र 1928ला कर्तृत्वाचं भारत भूमीमध्ये लखलखीत असा प्रकाश पडला आणि भारतीयांचे जीवन प्रकाशमान झाले. एवढंच नाही, अवघ्या भारतामध्ये क्रांतीची लाट पसरली आणि भारतातील प्रत्येक व्यक्ती गुलामगिरीतून मुक्त होऊन मोठ्या आनंदाने जीवनमान जगू लागला. पण एवढं असताना मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवारी, मागासवर्गीयाचे उद्धार करते किंवा आरक्षणाचे प्रणेते आज दिसत आहे. आणि म्हणून या पलीकडे जाऊन त्यांच्या या तेजस्वी सूर्याच्या व्यक्तिमत्व आपल्याला कळावे, या ठिकाणी प्रगती बॅडमिंटन ग्रुपने हे जयंतीचा कार्यक्रम स्वातंत्र्यासाठी, कारण संपूर्ण जग त्यांच्या विद्वत्तेची पारख करत होतं, पण भारतीय सरकार मात्र झोपलेला होतं असंच आपल्याला दिसून येतं.
एवढंच नव्हे तर आपल्याला असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच कार्य केलं नाही किंवा मागास एकंदरीत कार्यामधून आपल्याला असं दिसते आहे की संपूर्ण भारतातील जनतेसाठी त्यांनी केलेलं कार्य आहे. तथागत गौतम बुद्ध संयमाचा महामेरू बनून राहिलेली महाराणी यशोधरा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचं बीज पेरणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेबांच्या पाठीशी स्वतःचे 4 लेकरं मातीत पुरले तरी सुद्धा लोखंडी पंख बनून राहणारी माता रमाई, घटनेचे शिल्पकार ज्यांचे आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो आहोत ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना मी माझं विनम्र अभिवादन करते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच सर्व सन्माननीय, आजच्या या जयंतीच्या निमित्त, कारण बाबासाहेब खरंच विद्वान पंडित होते, ते प्रज्ञावंत होते आणि तिथून इंडियन पिनल कोड मध्ये हा शब्द आला, फाशीची शिक्षा ही मरेपर्यंत, फाशीची शिक्षा ही अंटिल द डेथ हा शब्द त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला. आणि जे डिक्लेअर करतात तो रिझल्ट, ते जज स्वतःच्या पेनाची नीब तोडतात आणि तेव्हा कुठे जाऊन ही फाशीची शिक्षा होते. एवढंच काय, बाबासाहेबांचे विचार हे आपल्या भारताला अजूनही प्रासंगिक आहे. प्रासंगिक काय ते मी पुढे सांगणार आहे, पण आधी ते उदाहरण सांगते. एका सभेमध्ये ते गेले, बाबासाहेब म्हणाले आमच्या बापानं फार घोळ केला, 14 जण जन्माला घातले, रेल्वेची पास विसरलो, टीसीनी पकडलं, 4 आणे पेनॉल्टी बसली, ते द्यायला आम्हाला आमच्या जो पैसे नव्हते, 24 तासाची कस्टडी भोगावी लागली आणि हा घोळ झाला. हा का झाला? आम्ही 14 जण होतो, ही आमची अडचण. एक तरुण उठतो आणि तो म्हणतो तुमच्या बापाने 14 जन्माला घातले, हे शिकतील कशी? दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात आहे, जीवन जगायचं कसं? हा प्रश्न आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे लोकसंख्या विषयक विचार सुद्धा आजही प्रासंगिक आहे. एवढंच का, बाबासाहेबांनी त्यावेळेला मनुस्मृती जाळली, ते आधुनिक म्हणून विचारात आले, विचारवंत म्हणून जाहीर झाले. पण आज अलीकडेच जी देवळीमध्ये, वर्धा जिल्ह्यातल्या देवळीमध्ये जी घटना घडलेली आहे, अरे एका नामदार माजी खासदाराला ज्या वेळेला रामनवमीचा जेव केला जातो, व्यक्ती होती माजी खासदार रामदासजी तडस, बहुजन. कारण काय तर त्यांनी सोळ घातलेला नाही, त्यांनी जानवं घातलेलं नाही. ही गोष्ट मी पेपर मधली जी आहे ती सांगते आहे. मग बहुजनांचे जे कैवारी होते, ज्या बाबासाहेबांनी काळारामाचा सत्याग्रह केला, ज्या बाबासाहेबांनी अंबादेवीच्या, विदर्भातल्या अंबादेवीच्या म्हणजे अमरावतीच्या मंदिरातला सत्याग्रह केला, त्यांना देव नको होते, दिलाच कुठे? आणि म्हणून या बाबासाहेबांचे विचार हे प्रासंगिक आहे. बाबासाहेबांनी पुस्तकाला महत्त्व दिलं, ज्योतिबांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, लेखणीला महत्त्व दिलं. ही जागरूकता जर आपण आणत असू तर या दोन्ही महात्मा आणि महामानवांना खरी ती श्रद्धांजली होईल असं मला वाटते. या ठिकाणी मी थांबते. जय ज्योतिबा, जय जय भीम, जय संविधान. धन्यवाद.
शकली, एखादी स्त्री मस्जिदची मौलाना नाही बनू शकली, एखादी स्त्री चर्चची मुख्य पादरी नाही बनू शकली, कधी एखादी स्त्री कोणत्याही धर्माची विश्वविख्यात धर्मगुरू नाही बनू शकली, पण एक स्त्री पंतप्रधान, उपराष्ट्रपती, संसद म्हणजेच खासदार, आमदार, मुख्यमंत्री, राज्यपाल, प्राध्यापक, डॉक्टर हे सर्वच बनू शकले. जे अधिकार एका धर्माने नाही दिले ते अधिकार आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिले. त्यातीलच आमच्या एक ज्योतिताई ढाके मॅडम. यानंतर आपल्या सर्वांची जी आतुरता लागलेली आहे, आजचे मुख्य वक्ते आकाशदादा टाले, सप्तखंदेरी वादक, युवा कीर्तनकार, झाडीपट्टीपासून ते वराडापर्यंत आपला ठसा उमटवणारे आणि आमचे सर्वांचे लाडके आणि माझे मित्र आकाशदादा टाले या ठिकाणी आपले मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याबद्दल खूप खूप आभार. या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक ढगे साहेब, सगळ्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे आणि वेळ होत चाललेला आहे, त्यामुळे सगळ्यांचं नाव घेणार नाही, पण अनेक मार्गदर्शक मंडळी इथं बसलेली आहे. आणि खरं तर लख्ख प्रकाशाचे ट्यूबलाईट असताना मी झिरोच्या लाईटने काय प्रकाश पाडावा हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यापुढे उपस्थित झालेला आहे. पण ज्याप्रमाणे स्वतःचं वैयक्तिक आरोग्य जपण्याकरता व्यायामाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे सामाजिक आरोग्य जपासण्याकरता या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्याकरता तुमच्या सर्वांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोग मुझे इसलिए नहीं मानते क्योंकि मैं बहुत बड़ा पढ़ा लिखा हूँ, लोग मुझे इसलिए भी नहीं मानते क्योंकि मैं बहुत बड़ा विद्वान हूँ, लोग मुझे इसलिए भी नहीं मानते क्योंकि मैं बहुत बड़ा ज्ञानी हूँ, बल्कि लोग मुझे इसलिए मानते क्योंकि मैं चारित्र्यवान हूँ, शीलवान हूँ और स्वाभिमानी हूँ. बाबासाहेब आंबेडकर तुम्हा आम्हाला विचारायच्या रूपानं कळणं अतिशय महत्वाचं आहे. सरते शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणावं की मोठ्या कष्टानं हा रथ मी इथपर्यंत आणला, या रथाला पुढे नेता नाही आलं तरी चालेल, पण निदान या रथाला मागे तरी जाऊ देऊ नका. रथ मागे जाण्याचं कारण काय असावं? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अंततः वो गलती साबित होगा अगर इसे चलाने वाले हाथ गलत हो, और इस देश का संविधान कितना भी गलत हो, अंततः ये अच्छा ही साबित होगा अगर इसे चलाने वाले हाथ अच्छे हो. तुम्ही आम्ही सगळे शिक्षित लोक आहोत आणि विचारांचा प्रवाह प्रवाहित करणारे आपण सगळे लोक आहोत, पण काही सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकणे अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संपूर्ण जंगल पेटतोय, चिमणी तळमळते, कासावीस होते, जंगलाच्या भोवताल गिरट्या मारते आणि जंगलाच्या भोवताल गिरट्या मारत असताना चिमणीला जंगलाला लागून असताना एक छोटासा तलाव दिसतो. चिमणी उडत उडत त्या तलावामध्ये जाते, इवल्याच्या चोचेमध्ये पाणी घेते आणि इवल्याच्या चोचेमधलं पाणी जंगलातील आगीत टाकून जंगलातील आग विझवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आता कॉमन सेन्स आहे तुम्हाला, मला जंगल केवढं, जंगलातील आग केवढी, इकडे चिमणी केवढी, चिमणीची चोच केवढी, म्हणजे इवल्याच्या चोचेमधल्या पाण्यानं जंगलातील आग विझणार नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण चिमणी मात्र थांबत नाही. चिमणी एकदा प्रयत्न करते, चिमणी दोनदा प्रयत्न करते, चिमणी तब्बल 10 वेळा प्रयत्न करते, पण चिमणी मात्र थांबत नाही. पण चिमणीचे कृत्य दोन एक कावळा पाहत असतो. ज्याला ज्याला सामाजिक काम करायचं आहे प्रामाणिकपणे त्याने एक लक्षात घ्यायचं, असे असंख्य कावळे मिळतील जे स्वतः विजवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण जे विजवण्याचा प्रयत्न करतात त्याच्या जवळ येतील, पायाला पकडतील आणि मागे खिचण्याचं काम करतील. हाही कावळा तसाच असतो. काही कारण नसताना उडत उडत चिमणी जवळ येतो आणि चिमणीला म्हणतो, का चिमणी तू काय वेडी झाली का? मी मगांपासून बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागली आहे आणि एवढ्या मोठ्या जंगलातील आग तुझ्या इवल्याच्या चोचीमधल्या पाण्यात थोडी न विझणार आहे. पण कावड्याच्या प्रश्नाला चिमणीने दिलेलं उत्तर एवढं मार्मिक आहे, हे उत्तर तरी आपण समजू शकलो तर आपला जयंतीचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटेल. ऐका चिमणीचं उत्तर. चिमणी म्हणते कावड्याला, कावडे दादा मला माहिती आहे, मला माहिती नाही असं नाही, मला माहिती आहे की इवल्याच्या चोचीमधल्या पाण्यानं जंगलातील आग विझणार नाही, या देशातील आग विझणार नाही हे मला माहिती आहे. पण एक लक्षात घे, जेव्हा जेव्हा जंगलामध्ये लागलेल्या आगीचा इतिहास लिहिला जाईल, जेव्हा जेव्हा देशामध्ये लागलेल्या आगीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा माझं नाव जंगलातील आग विझवणाऱ्यामध्ये असेल, लावणाऱ्यामध्ये नाही. तुमचं आमचं नाव आग विझवणाऱ्यामध्ये असावं की आग लावणाऱ्यामध्ये असावं. खरं तर नागपूरच्या इतिहासामध्ये अशा काही घटना घडतात, जातीय धार्मिक दंगली निर्माण होतात. आमचे मिर्झाबेग कवी आहेत, फार सुंदर लिहितात, हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय आहे फरक, एक म्हणतो हटजा, दुसरा म्हणते सरक. तुम्ही आम्ही विचाराच्या रूपाने एकत्रित आलं पाहिजे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खरं तर वामनदादा कर्डक म्हणायचे, तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय,
पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात आले, आपल्या जीवनाचं सोनं झालं. इतरांच्या जीवनाचे सोनं करण्याकरता आपण काय करतो हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, संविधानाची काय गरज आहे. कारण जैसे मोबाईल को चलाने के लिए सिम की जरूरत है, जैसे मोबाईल को चलाने के लिए सिम की जरूरत है, वैसे इस देश को चलाने के लिए फिल्म की जरूरत है. म्हणजे संविधानाची गरज आहे. त्या संविधानासोबत नातं तुम्ही आम्ही जोडणं अतिशय महत्वाचं आहे. शेवटी खरा बाबा, खरा संत समजून घेणं महत्वाचं आहे. कारण बाबा जर पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकर पहा, महाराज पाहायचे, तुकडोजी महाराज पहा, घाडगे बाबा पहा, नाही जगाच्या पाठीवर असे अनेक संत येऊन राहिले, अनेक साधू येऊन राहिले. नवीन म्हणजे दरवर्षी जर आपण चिंतन केलं तर नवीन नवीन बाबा ट्रेंडिंगवर राहते. दरवर्षी आपल्या नागपूरचा एक माणूस एका बाबाकडे गेला, बाबा म्हणे बाबा कुछ तो भी कृपा कीजिए. बाबा म्हणे झालं काय ते तर सांगू म्हणे. बाबा म्हणे 10 वर्ष झाले माझ्या लग्नाले, पण माझी बायको काय माझ्यासोबत बरोबर बोलत नाही म्हणे, बरोबर राहत नाही म्हणे, बरोबर वागत नाही म्हणे. अशी काहीतरी कृपा करा म्हणे का माझी बायको समाजाकरता जगले. त्यामुळे आणि आता दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर स्वार्थ एवढं वाढत चाललेला आहे, एवढं स्वार्थ वाढत चाललेला आहे. खरं तर पैसा वापरायचा असतो आणि माणसं कमवायची असतात, पण होऊन आलं उलट. लोक माणसं वापरतात आणि पैसा कमावतात. मी मेडिकल चौकामधून जाऊन राहिलो होतो. मेडिकल चौक मध्ये जर तुम्ही जाल तर आजूबाजूला सगळे दुकान लागले आहेत आणि त्या दुकानावर लिहिला यहाँ मय्यत का सामान मिळता है. तिथं मयत सामान मिळते. आता मी दुकानात, माझं कॉलेज होतं बरेडीवर, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून मी BSc पास आउट आहे. कॉलेजला जात होतो, अचानक मी एक चित्र पाहिलं, बसच्या खाली उतरलो तर जिथे मैत्य सामान मिळतो तो दुकानदार असं दुकानच्या पाया लागला आणि शटर वर केला. आता एक साहजिक आहे की कोणताही दुकानदार दुकान उघडायच्या पहिले काय करतो, दुकानाच्या पाया पडतो, आज जातो, ज्या देवाला मानत असेल त्याला अगरबत्ती लावतो, हात जोडून प्रार्थना करतो, कशासाठी, माझा धंदा चांगला झाला पाहिजे म्हणून. आता ज्या दुकानात मैत्य सामान मिळते त्या दुकानदाराकडे मी पाहून आलो. हा मस्त दुकानच्या पाया पडला, यानं शटर वर केलं. वर केल्यानंतर आतमध्ये गेला. आतमध्ये एक भोलेबाबाची मूर्ती ठेवली होती. त्या भोलेबाबाच्या मूर्तीला 4 सेंटेड अगरबत्त्या लावल्या आणि हात जोडून प्रार्थना करू लागला. आता माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की ज्या दुकानात मैत्रीचं सामान मिळते तो दुकानदार नेमका भोलेबाबाला काय मागत असत, काय मागत? लवकर लवकर माणसं मरू दे आणि माझा धंदा चांगला होऊ दे. स्वार्थ एवढा वाढत चाललेला आहे. बाबासाहेब आंबेडकर जर फक्त स्वार्थाच्या मागे लागले असते, बाबासाहेबांचं नाव घेणारे लोक, राजकारणातील लोक कोट्यावधी होऊ शकतात, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सुगंध दरवळू दे इथल्या फुलांच्या सुगंध, गुलाब जास्वंद चाप्यापरी फुलू दे माझी या स्वप्नातील बागा, चंदन आम्र वटवृक्षापरी. दरवळू दे इथल्या फुलांच्या सुगंध, गुलाब जास्वंद चाप्यापरी फुलू दे माझी या स्वप्नातील बागा, चंदन आम्र वटवृक्षापरी. मजबूत असू दे हृदयांच्या भिंती, शिवनेरी रायगड जंजिऱ्यापरी. गीत असू दे ओटी माझ्या, रॉबिन बुलबुल कोकिडेपरी. आणि शेवटी सार्थकी लागू दे माझेही आयुष्य, सार्थकी लागू दे माझेही आयुष्य, शिवराय भीमराय भगतसिंग परी, शिवराय भीमराय भगतसिंग परी. हे पुन्हा एकदा आपण प्रगती बॅडमिंटन ग्रुप यांनी मला संधी दिली आणि विशेष आभार माझे मित्र, मार्गदर्शक बंधू हितेश दादा करता. हितेश दादाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आकाश तुला यावं लागतं. खरं तर आम्ही हे अभ्यासाच्या प्रवाहात असताना, शैक्षणिक असो किंवा बाकी सामाजिक गोष्टी असो, दादांचं मार्गदर्शन नेहमी सोबत असते. आपण सर्व मार्गदर्शक मंडळी विचाराच्या रूपानं एकत्रित आलो, विचाराच्या रूपानं पुढे जात राहू हा आशावाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न ज्ञानसूर्य, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्वप्रथम आदरणीय मंचावर उपस्थित आज आम्हाला लाभलेले प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे, आकाश दादा टाले साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी ढगे साहेब, एस हॉस्पिटल संचालक, आमचे ग्रुपचे आणि समाजाचे पूर्ण मार्गदर्शक, प्रमुख वक्ते डॉक्टर प्रकाशजी पाटेकर सर. आज एक वाक्य आठवतं मला, आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जिले की कला. अरे आम्ही म्हणतो ज्या माणसाने माणसासारखं जीवन कसं जगायचं
हे शिकवलं. नंतर आर्ट ऑफ लिव्हिंग आलं, जीवन जिने की कला. त्यांनी सांगितलं शिकाल तर टिकाल आणि वाचाल. त्यांनी संघटित व्हा, एकत्रित व्हा आणि शिक्षण घ्या. आज आपण बघतोय, आपण 50 ते 60 काळात आपण बघतोय ते वाघीनं दिसत नाही, दूध कडून दिसणार आहे तुम्हाला. कारण की शिक्षणाचे दरवाजे तर उघडे गेले आहेत, मान्य आहे, तुम्हाला कोणी वंचित करू शकत नाही शिक्षणापासून. पण आजची वर्तमान परिस्थिती बघता साधारण माणूस तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही. अशी व्यवस्था केलेली आहे की शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले तरी तुम्ही पूर्णपणे शिक्षण घेऊ शकत नाही, कारण ते एवढं महागडेलं केलेलं आहे आणि तुम्ही गुरुरावणार कुठे. शेवटी आपल्या बुद्धी कौशल्याने, आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी 50-60 वर्षाअगोदरची स्थिती आणून ठेवलेली आहे. हे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. बाबासाहेबांनी हेच सांगितलं होतं, फक्त जयंता पात्रात क्लिक केलं गेलं ते, पण इथे 10 मिनिटं अर्धा घंटा बसल्यानंतर कमीत कमी त्या महापुरुषांचे आचार विचार कळतील आणि समोरच्या पिढीला आपण ते सांगू शकू. हे एक माध्यम आपलं याच्यातून केलेलं आहे आपण. आणि प्रगती बॅडमिंटन ग्रुप नेहमीच या कार्यक्रम घेत असतो. नाव जरी प्रगती बॅडमिंटन असलं आणि टाले साहेबांनी सांगितलं की शारीरिक कसरतीसोबत मानसिक कसरत आणि शैक्षणिक कसरत ही सुद्धा आवश्यक आहे आणि या विचाराची कसरत सुद्धा ही आवश्यक आहे. ही प्रत्येकाला घेऊन चालणारी कसरत आहे आणि समाज जोडण्याची कसरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, तुम्हाला समाजाने जे काही दिलेलं आहे, जे त्याच्यामुळे तुम्ही उभे आहात ते सुद्धा तुम्ही समाजाला द्या आणि एक नवीन समाज घडवा. आणि काही लोकांनी, काही करष्टारी लोकांनी समाजामध्ये विभागणी करून ठेवलेली आहे, ती विभागणी दूर सारून आपण एकत्र येऊन आपण सगळा तो संघर्ष करायला पाहिजे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. आज लोकांनी मला बोलण्याची संधी दिली. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रसिद्ध अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, विचारवंत डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू येथे झाला. आज त्यांची 134वी जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची पहिली जयंती श्री सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात 14 एप्रिल 1928 रोजी पहिली जयंती साजरी केली. सदाशिव रणपिसे हे बाबासाहेबांचे अनुयायी होते. बाबासाहेब म्हणून ओळखले जाते ते भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक. त्यांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले आणि भारताचे पहिले कायदा मंत्री आणि न्यायमंत्री झाले. डॉक्टर बाबासाहेब उस्मानिया विद्यापीठाने 12 जानेवारी 1953 रोजी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. डॉक्टर बाबासाहेब यांना भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर गौरवण्यात आले. 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही जगातील सर्वात मोठी जयंती आहे. आणि एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. बोलायची संधी दिली याचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा, दोनदा, तीनदा त्या हिल्टन यंग कमिशन समोर आपल्या मागण्या मांडल्या आणि ते प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथात सुद्धा लिहिलं. त्याच आधारावर आपण 1 एप्रिलला 1935 हे आपली शिखर बँक म्हणून प्रसिद्ध झोतास आली, ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. धन्यवाद किरण दादा. यानंतर कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्याकडे वळलेलो आहोत. तर मोल बोलणार असं मला वाटत नाही. आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत. याशिवाय नुकतीच 11 तारखेला आमचे
शिक्षणाचे द्वार सामान्य जणांसाठी उघडे करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज आपण संयुक्त जयंती साजरी करतो. आज या महापुरुषांना आपल्या प्रगती बॅडमिंटन ग्रुपमध्ये किंवा या प्रगतीच्या सभागृहामध्ये किंवा प्रगतीच्या मैदानावरती याशिवाय संपूर्ण देशामध्ये या महापुरुषांची जयंती का साजरी होते याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे, विचार स्वातंत्र्य बऱ्याच अंशी आहे. असं असताना ज्या काळामध्ये विचारांची देवाणघेवाण अशक्य होतं, विचार मांडला तर त्याच्यावरती हमला होत होता, अत्याचार होत होते, कधी काळी ठारही करण्यात आलेले आहेत. आमच्या महापुरुषांना, आमच्या संतांना सुद्धा ठार केलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ज्यांनी पुरोगामी विचार मांडलाय, जे बहुजनांचे हितचिंतक होते, अशा ज्ञानेश्वराला मारलं. समाधी घेणं म्हणजे काही त्यांचं अलौकिकत्व नव्हे, त्यांना दाबण्यात आलेलं आहे. चक्रधर स्वामींना मारलेलं आहे आणि अशा अनेक महापुरुषांच्या विचारांना मारलेलं आहे. असे आम्ही आतंकवादी ज्याला म्हणतो आम्ही, असे समाजामध्ये त्याही होते आणि आजही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मनुष्य घडणं आणि समाज